आरोग्य शिबिराला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती। ज्ञानेश्वर खुरंगे। अहिल्यानगर प्रतिनिधी। सुदृढ निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून नित्यनियमाने मैदानी खेळ, व्यायाम, योगा केल्यास आनंददायी जीवन जगता येतं। सर्वांनी शरीर संपदेकडे लक्ष देणं गरजेचं असून सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केलं। मुंबादेवी प्रतिष्ठान, जीवन आधार प्रतिष्ठान, जिल्हा रुग्णालय, महापालिका आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय केडगाव आदींच्या सहयोगाने केडगाव इथे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खुरंगे बोलत होते। जीवन आधार प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट पुष्पा जेजुरकर म्हणाल्या की महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। टीव्हीवर मालिका आणि मोबाईलवर रील्स पाहण्यापेक्षा दररोज व्यायामाला वेळ दिल्यास सुदृढ आरोग्य मिळणार आहे। योग्य आहार घेतल्यास शारीरिक तंदुरुस्ती ठेवता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू काकडे म्हणाले की वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवून सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे। हिरव्या पालेभाज्या, ऋतूप्रमाणे फळं, जेवणाच्या वेळी मोड आलेली कडधान्य आदींचा आहारात समावेश करून आरोग्याला जपण्याचं त्यांनी सांगितलं। या शिबिरास राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शिंदे, प्राचार्य संदीप भोर, चंद्रकांत पाटोळे, संध्या पावसे, उडानच्या अध्यक्षा आरती शिंदे, माहेरच्या रजनीताई ताठे, प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाघ, ॲडव्होकेट विद्या शिंदे, निलेश मेढे, तुषार रणनवरे, भाऊसाहेब पादीर, आनंद वाघ, समृद्धी महिला संस्थेच्या स्वाती डोंकावळे आणि प्रकाश डोंकावळे, समर्पण संस्थेच्या कांचन लद्दे, मंगलाताई पाटील, समिद्रा पाटोळे आदी उपस्थित होते। यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, गीत गायनातून आरोग्य प्रबोधन करण्यात आलं। यामध्ये शाहीर वसंत डंबाळे, शाहीर कान्हू सुंबे, नृत्य विशारद अनंत द्रविड यांचा समावेश होता। महेश शिंदे यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं। जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर मनीषा सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मिरीकर, नेत्रचिकित्सक अधिकारी डॉक्टर मीनल झावरे, डॉक्टर मयुरी गवई, डॉक्टर संतोष गिरे आदींनी सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी, देवी दर्शनासाठी येणारे भाविक, केडगाव आणि नगर शहरातील स्त्री पुरुषांची तपासणी करून औषधोपचार केले। या शिबिराला केडगाव परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। चंद्रकांत पाटोळे यांनी आभार मानले। विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी जिल्हा रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग, त्याचबरोबर खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या मार्फत या ठिकाणी करणार आहोत। आजच्या या आपल्या तिसऱ्या शिबिराच्या दिवशी आपण तपासणी करण्याचं ठरवले। जिल्हा क्रीडा कार्यालयाचे माननीय जिल्हा क्रीडा अधिकारी माननीय ज्ञानेश्वरजी खुरांगे सर या ठिकाणी आलेले, जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर या कार्यालयाचे क्रीडा मार्गदर्शक माननीय प्रवीणजी कोंढावळे सर हे आलेले आहेत, यांचंही टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया। खरं तर 9 दिवस आपण हे शिबिर घेणार आहोत। यामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या, रक्ताच्या विविध प्रकारच्या तपासण्या, नेत्र तपासणी, हिमोग्लोबिन, रक्तगट, निसर्गोपचार, त्याचबरोबर रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर असं आपण आयोजित केलेलं आहे। समग्र परिवर्तनने हे 9 दिवसाचं नियोजन या ठिकाणी केलंय। त्याचबरोबर जय युवा अकॅडमीने याच्यामध्ये सहयोग दिलेला आहे। शासनाचे विभाग आणि सामाजिक संस्था मिळून हा उपक्रम राबवत आहेत। त्याचबरोबर आज जे नियोजन आहे ते मुंबादेवी प्रतिष्ठान वाळकी आणि जीवन आधार प्रतिष्ठान केडगाव, जे ॲडव्होकेट पुष्पा जेजुरकर मॅडम आहेत, या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून आज एक आपण आरोग्य तपासणी ठेवली। त्यासाठी शासनाचे जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर मिरीकर मॅडम इथे आहेत, त्याचबरोबर मयुरी मॅडम या ठिकाणी आहेत जिल्हा रुग्णालयाच्या। तर ह्या सर्वांचं मी आजच्या या सत्रात स्वागत करतो। आजच्या या युवक कल्याण योजनेअंतर्गत आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत असणाऱ्या शिबिरात माननीय खुरांगे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं। मग आपण शिबिराला सुरुवात करू। जिल्हा रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, त्याचबरोबर या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने 9 दिवस या ठिकाणी आरोग्य तपासणीचा उपक्रम रुग्णालय, मनपा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था, त्याचबरोबर या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने 9 दिवस या ठिकाणी आरोग्य तपासणीचा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। या उपक्रमाच्या माध्यमामधून विशेष करून महिलांच्या आरोग्याची तपासणी शिबिर या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। तर मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने या उपक्रमाचं आयोजन करणाऱ्या समग्र परिवर्तन युवा बहुउद्देशीय संस्था आणि त्यांना सहयोग करणाऱ्या इतर सर्व सामाजिक संस्थांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। या अनुषंगाने क्रांती ज्योत जी पेटवली, सावित्रीबाई जर शिकल्या नसत्या तर आज या सगळ्या इथे बसलेल्या महिला आहेत या इथे दिसल्या असत्या का? म्हणजे प्रश्नचिन्ह आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजामध्ये ज्यावेळेस आपण चार लोक एकत्र येतो त्याला आपण समूह असं म्हणतो, आणि त्या समूहामध्ये अनेक प्रकारची मंडळी असतात, शिक्षण क्षेत्रातली आहेत, कला क्षेत्रातली आहेत आणि भारतीय नागरिक आहेत। या नागरिक बंधू भगिनींनो, आपण स्वतःही ऐका, इतरांनाही सांगा, शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा, आपले इष्ट मित्र गणगोत पै पाहुणे आप्त स्वकीय यांना देखील सांगा। उत्तम आरोग्य हे तर माणसाच्या यशाचं खरं गमक आहे। त्या अनुषंगाने सामाजिक जाणीव जागृती या अनुषंगाने महाराष्ट्र शासन निर्मित जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर आपल्या पुढं मातोश्रींच्या मंदिरापुढे आपण जाताना एकता कॉलनी जी आहे तिथे आपण आवर्जून वळायचे। कारण का की सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या जोडीला सबल स्त्री शक्तीकरण हेही शिबिर आहे। या शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत त्या विनामूल्य आहेत। एरवी ज्या गोष्टी आपण करण्यासाठी आपल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि खूपसा पैसा खर्च करावा लागतो, त्या अनुषंगाने सामाजिक जाणीव जागृती या अनुषंगाने जिल्हा रुग्णालय तसेच महानगरपालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत समग्र परिवर्तन बहुउद्देशीय संस्था, जय युवा अकॅडमी या अनुषंगाने आणि क्रीडा विभाग नेहमीच कार्यरत असतो, अर्थात समाजासाठी। अर्थात या सगळ्या संस्थांचा उद्देश असा आहे की उतणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही, आपला भारत देश समग्र करण्यासाठी या शिबिराचा समाजातील सर्व स्तरातील लोकांनी, सर्व कॅटेगरीतील लोकांनी लाभ घ्यावा ही सस्नेह विनंती। जय हिंद, जय भारत।